भेटतं। जर तुम्ही नाही ऐकलं तर तुका म्हणे मेलो सांगता सांगता तुकाराम महाराज वैकुंठाला गेले। तुकाराम महाराजाचं कोणी ऐकलं नाही। त्याच्यामुळे आपण चाकाते महाराजांना आम्हाला दुसरीकडे कीर्तन होतं, पण नानाचं एक आदराने काल फोन आला। आम्हाला 6 ते 8 वेळेमध्ये राशीमध्ये कीर्तन होतं, पण राक्षसवाडी म्हणजे हे माझं मामाचं गाव आणि मामाचं गाव आपल्या सर्वांना आवडतं। अवदान द्या। माझ्या ज्ञानोबारायांना मामाचं गाव आवडलं म्हणून ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली आणि त्याप्रमाणे आपलं नातं काय महाराजांनी सांगितलं। यदा कदाचित रक्ताचं नातं धोका देईल, यदा कदाचित रक्ताचं नातं धोका देईल, म्हणजे आपलं जे नातं आहे ना हे भक्तीचं नातं आहे आणि बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आता ग्रहण असल्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागणार आहे। नाना म्हणले असते ना 6 वाजता कीर्तन तर सुद्धा इतकी लोक जमली असते। इतका मायेचा ओलावा आपल्या अंतःकरणामध्ये सातत्याने प्रांजल भावनेने असावा। बोलण्यासारखं भरपूर आहे, कारण बरं बोललं म्हणजे खरं वाटत नाही आणि खरं बोललं म्हणजे बरं वाटत नाही। ते आमचे देवा महाराज हे इथे उपस्थित आहेत आणि सर्व उपस्थित नातेवाईक ऋणानुबंध सर्व आध्यात्मिक क्षेत्रामधील राजकीय क्षेत्रामधील विशेष तत्वानं माझा शेतकरी राजा येथे बहुसंख्येने उपस्थित आहेत आणि निश्चितच हे संपूर्ण परिसर इतका पवित्र आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, अशा पवित्र ठिकाणी आपला जन्म झाला। तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत आणि निश्चितच आपल्या जीवनात सातत्याने परमार्थ घडावा अशी कुळधरांची अस्मिता जगदंबा माता, ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबा व राक्षसवाडीचे आराध्य दैवत राक्षसाई माता देवीच्या चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करायची की आता आपला हा शताब्दी पूर्ण हो, नवे तर चंद्र सूर्य अशापर्यंत असा हा नाम यज्ञ सोहळा तेवत राहा अशी कुळधरांची अस्मिता जगदंबा माता चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना। यानंतर सर्वांचे ऋण आपले आदरणीय वारकरी संप्रदायाचे पाईक शांतील नाना कोकणर नानांना विनंती आपण सर्वांचे आभार व्यक्त करायचे ना। मुलांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वजण उपस्थित झालात, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि महाप्रसादाचं सेवन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी आमच्या परिवाराकडून विनंती करतो आणि थांबतो।